बघितलं तर 1 2 3 4 शेल्फ वरती आहेत. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर आज मी माझं संध्याकाळचं जे रुटीन आहे, म्हणजे रुटीन असं नाही पण त्याच्यासोबत बरेच काय काय प्रश्न होते माझ्या क्रॉकरी युनिटबद्दल. तर म्हटलं सगळेच आज क्लिअर करूया आणि त्यासोबतच जे काही अल्टरनेटिव्ज ऑनलाईन अवेलेबल आहेत ना, ते देखील शेअर करते. कारण आजकाल जे आपण दुकानातून घेतो ते प्रत्येक गोष्ट ऑनलाईन अवेलेबल आहे. फक्त आपल्याकडे चांगली आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे, एवढंच. आणि मेन म्हणजे प्रत्येकाच्या जवळपास दुकानं नाही आहेत आणि आपल्याला देखील असं वाटतं की आपलं किचन खूप छान दिसावं आणि मी देखील तुमच्यातली एक आहे आणि मला असं वाटतं पर्सनली की जितकं प्रेम आहे ना मला तुम्ही देता तर तेवढ्या त्या बदल्यामध्ये तसंच माझ्याकडून तुमच्यासाठीचे जे एफर्ट्स आहेत ना ते व्हावे. तर मला जितकं जमतं ना तितकं मी ट्राय करतेच तुमच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करायला आणि मला पर्सनली ते आवडतं. सो म्हणून तर म्हटलं इथे हे झाड आहे ना, हे तुटलं होतं आणि खूप वाईट वाटत होतं आणि 2 वेळा झालं ते. सो म्हटलं ह्या पॉट तर माझा इतका सुंदर आहे, तर म्हटलं याच्यामध्ये ॲटलीस्ट हे जे माझं आर्टिफिशियल पाम ट्रीचं झाड आहे ना, ते लावून घेऊया. सो हे मी IKEAमधून घेतलं होतं. खूप चांगलं क्वालिटी आहे, पण हां, थोडी कॉस्ट जास्त आहे. सो मी तुम्हाला म्हणजे बोलणार नाही की तुम्ही हे परचेस करा. सो क्वालिटी वाईज प्राईस थोडीशी जास्त आहे. पण जे मी कोपऱ्यामध्ये दुसरं ठेवलेलं आहे, जे मी आत्ता रिसेंटली परचेस केलं होतं ना, ते एकदम क्लास वाटतं आहे. म्हणजे पूर्ण माझा जो हॉलचा लूक आहे, मी ते जिथेही ठेवते ना, तिथे पूर्ण लूक चेंज होऊन जातो आहे. सो मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन की अशा पद्धतीचे जी झाडं आहेत ना, ती तुम्ही नक्की घ्या. तर मी म्हटलं चला या मातीमध्ये आहेत ना, कारण हे जे पाम ट्री जे आणलं आहे मी छोटं, ते स्टेबल पण नाही आहे, ते नुसतं हलतं. सो म्हटलं चला त्याला मातीमध्ये व्यवस्थित रोवून ठेवूया आणि तो पॉट माझा इतका फेवरेट आहे. त्याला मी कुठेही ठेवलं ना, तर तो देखील खूप छान दिसतो. म्हटलं त्याच्यामध्ये हे ठेवूया आणि बघूया कसं दिसतंय. आज माझा टेबल तुम्हाला खूप मोकळा दिसत असेल कारण त्याच्यावरती कवर नाही आहे. आठवड्यातून एकदा तरी ते कवर मला वॉशिंग मशीनमधून काढायलाच लागतं. पांढऱ्या कलरचं आहे म्हणून. सो थोडंसं इकडे आहे आणि दरवेळेस तुम्ही विचारता की घर एवढं स्वच्छ कसं काय? तर हा जो टायमिंग आहे ना, जेव्हा स्पृहा घरामध्ये नसते, तेव्हा मी जे काही टेबलवरती आलेलं असतं ना, इकडून-तिकडून काही म्हटलं ना, तर पहिले ते येतं ते टेबलवरती. तर मला वाटतं की तुम्ही देखील या गोष्टीला तितकंच रिलेट करालच. तर ते जे झाड जे मी तुम्हाला बोलली ना, ते मुळासकट म्हणजे फुल वरच्या वरतीच तुटलेलं होतं ना ते झाड आणि ह्याच्यातून मला थोडेसे होप्स आहेत. सो त्या होप्समधून मी म्हटलं चला ह्याचं पूर्ण जे काही कचरा आहे तो काढून याला पाण्यामध्ये ठेवून बघूया रूट्स येत आहेत का. तर जे थोडेफार होप्स असतात ना शेवटपर्यंतचे, ते मी सगळे माझ्या झाडांवरती ट्राय करते आणि मला पर्सनली या गोष्टी आवडतात आणि त्या आवडीने जर केल्या ना तर ती झाडं खरंच खूप छान वाढतात असं मला वाटतं. सो हे झाड जे आहे ना ते मी पहिल्यांदाच आणलं होतं. मला याचं नाव देखील माहिती नाही आहे. ते खूप छान दिसत होतं म्हणून घेतलं. तर म्हटलं चला बघूया पाण्यामध्ये ठेवून. तर ही जी माझी बरणी आहे याचं झाकण थोडंसं तुटलेलं आहे. तर म्हटलं चला ह्याला आपण ॲज अ प्लांटर म्हणून यूज करूया आणि कसं दिसतंय ते देखील तुम्ही मला सांगालच नक्कीच. शैतान हाजिर है. Hey, Spruha! शैतान वापस आ गया है. पैसे देऊ तुला? भूक नाही आली? तुला भूक नाही आली का चिऊ? तर संध्याकाळी माझा काही प्लॅन नव्हता तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा. कारण संध्याकाळचं रुटीन तर मी नेहमी शेअर करते. पण 5 ते 7चा जो टायमिंग आहे ना, तो आपला असा टायमिंग असतो ना, की घरातली जी छोटी-मोठी कामं आहेत ना, ती आपण करत असतो. तर मी दिवाबत्ती करून घेते, की जे मला केल्याशिवाय परत किचनमध्ये जायची इच्छा होत नाही. सो मला देवाजवळ दिवा लावून, अगरबत्ती लावून खूप आवडतं. दरवेळेस स्पृहा देखील माझ्यासोबत संध्याकाळी बसते, पण आज तिचा वेगळाच मूड होता.
तर चला मेन मुद्द्यावरती येऊया. याच्याबद्दल बरेच प्रश्न मला नेहमी येतात आणि मी म्हणते की मी आज तुमच्यासोबत याची व्हिडिओ शेअर करेन, उद्या करेन. असं करून करून ते राहूनच जात होतं. कारण ह्याला आहे ना थोडा वेळ लागतो. म्हणजे डेलीची जी आपली कामं आहेत, कुकिंग आहे, क्लिनिंग आहे, ते आपण करत असतो. पण ह्या गोष्टी राहून जातात. तर म्हटलं आज काहीही करून याचं डिटेल्स जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते. तर क्रॉकरी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यातून मला जास्त फेवरेट आहे. तर सगळंच म्हणजे व्हाईट कलरमध्ये का घेतलेली आहे, ब्राऊनमध्ये तर बरेच अवेलेबल आहेत. पण व्हाईटमध्ये खूप जास्त छान दिसते. मग त्याची जी क्वालिटी आहे म्हणजे वुडन क्वालिटी आहे ती तितकी खास नसेल तरी ती दिसते छान म्हणून आपण व्हाईटमध्येच घेतो जनरली. तर ते देखील मी शेअर करतेच. हे जे कप आहेत ना किंग आणि क्वीनचे, ज्याच्यावरती आहे ना किंग आणि क्वीनचे क्राउन्स असं छान आणि असे जे कप आहेत ना हे खरंच म्हणजे इतके छान आहेत. हे खूप जण मला विचारतात जेव्हा मी दाखवते. तर हे मी पुण्यातून शॉपमधून घेतलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं आहे ना मला असं वाटतं की जर तुम्हाला आवड असेल ना तर त्याच्यात आपण सवड देखील काढतो शोधून घेण्यासाठी. तर मी त्यातली आहे. क्रॉकरी जितकी आपण म्हणजे हळुवारपणे हाताळतो ना तितकंच त्याचे जे ऑर्गनायझर्स आहेत ना ते तसेच असावे. सो हे मी मागच्या वेळेस देखील तुमच्यासोबत शेअर केलं होतं. पण मी हे कसं लावलेलं आहे ते आत्तापर्यंत दाखवलं नव्हतं. तर हे आहे ना कॅबिनेटमध्ये आपली जी व्हर्टिकल स्पेस आहे ना ती व्यवस्थित युटिलाइज होते. तर मी तर माझ्या क्रॉकरी युनिटमध्ये यूज करते. पण असे जे शेल्फ्स असतात ना, रॅक्स असतात ना, ह्या तुम्ही तुमच्या कोणत्याही ड्रॉवरमध्ये कपाटामध्ये म्हणजे तुमच्या किचनमध्ये जे काही आपले कपाट आहेत, मसाल्याच्या सगळ्या ज्या बरण्या आहेत त्या तुम्ही याच्यामध्ये लावून ठेवू शकता. तर मी ते देखील इथे तुमच्यासोबत शेअर करते की अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कबर्डमध्ये ठेवलं आणि वरती आणि खालची जी काही स्पेस आहे किंवा पुढे जी काही स्पेस राहील ना तिथे तुमच्या सगळ्या ज्या बरण्या आहेत ना त्या तुम्ही अशा पद्धतीने ऑर्गनाईज करू शकता. आणि यातल्या आहेत ना स्टीलचे देखील ऑनलाईन जे असे जे ऑर्गनायझर्स आहेत ना ते देखील अवेलेबल आहेत. तर त्या देखील लिंक मी तुम्हाला टॅग करते. कारण IKEAचे जे प्रॉडक्ट्स आहेत ना हे थोडेसे कॉस्टली असतात. पण सेम असेच ऑर्गनायझर्स तुम्हाला स्वस्तात देखील मिळतील. 250-300पर्यंत अशा ज्या रॅक्स आहेत ना त्या खूप छान काम करतात. तुम्ही याच्यामध्ये क्रॉकरी ठेवा, बरण्या ठेवा, काहीही ठेवलं एकदम स्ट्रॉंग आणि स्टर्डी असतात. सो असा हा लुक येत आहे जेव्हा मी हे ऑर्गनायझर यूज केलेलं आहे. सो मला वाटते किचनमध्ये तुमचं जितकं ऑर्गनाईज तुम्ही ठेवाल ना आणि हे तुम्ही जर डेली मध्ये ठेवलंत ना तर तुमचं किचन खूप छान दिसतं. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना या खूप महाग नाही आहेत. तुम्ही महिन्यातून एखादी गोष्ट जर तुमच्या किचनसाठी घेतलीत ना तर तुमच्याकडे सगळं व्यवस्थित असं तुमचं जे किचन आहे ना ते ऑर्गनाइज्ड राहील. सो इथे मी ही जी माझी स्पेस आहे ना त्यासाठी मी घेतलेलं आहे. आणि मी स्टीलचं देखील घेऊ शकले असते पण तुम्हाला माहिती आहे माझं पूर्ण क्रॉकरी युनिट आहे ते व्हाईटमध्ये आहे. त्याच्यासाठीच मी हे IKEAमधून हे घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने याचा लूक येतो आहे. आणि व्हाईट आपण जितकं बोलतो तितकं ते मेंटेन देखील करायला लागतं. पण ह्या व्हाईट ऑर्गनायझरला बघा मी मेंटेन ठेवते त्याच्यामुळे ते व्हाईटच्या व्हाईटच राहिलेलं आहे. आणि आत्ता 2 वर्ष झालेली आहे मी यूज करते. तुम्हाला कुठे काही डाग दिसणार नाही, एकदम व्यवस्थित राहतं आहे. त्यानंतर ज्या क्रॉकरी युनिटमधल्या प्लेट्स आहेत ना त्या पण वरती ठेवत जातो. सो त्यासाठी देखील ही जी प्लेटची जी ऑर्गनायझर आहे ना ते देखील मी IKEAमधून घेतलं होतं. याचा तर तुम्ही कलर बघताच आहे. हा देखील मी थोडासा वेगळ्यामध्ये घेतला. माझी ऑलमोस्ट जर तुम्ही क्रॉकरी बघितलीत ना तर ती पिंक कलरमध्ये मी जास्त प्रेफर केलेली आहे. काही ज्या प्लेट्स आहेत त्या माझ्या जुन्या आहेत. तर मला आहे ना पूर्ण असं क्रॉकरी युनिटमध्ये सगळं काही व्हाईट आणि पिंकमध्ये करायचं आहे. तर बघा ते दिसायला तर छान दिसतंच आहे. सो तुम्ही जर काही कप वगैरे आत्ता म्हणजे तुमचं प्लॅन असेल ना तर तुम्ही नक्की अशा पद्धतीचे पिंक आणि व्हाईटमध्ये कॉम्बिनेशनची जी क्रॉकरी घ्याल ना तर ती एकदम वेगळी आणि एकदम युनिक दिसते. सो असं काही नाही आहे कॉस्टली घ्यायची गरज आहे. तुम्हाला स्वस्तात देखील अशी क्रॉकरी मिळून जाईल. तर अशा पद्धतीने माझी जी काही क्रॉकरी आहे ना ती मी इथे ऑर्गनाईज केलेली आहे ऑर्गनायझर्स यूज करून. आता जे काही क्रॉकरी युनिटचे डिटेल्स आहेत ते मी शेअर करते. तर हा जो पूर्ण क्रॉकरी युनिट आहे ना हा पार्टिकल बोर्ड आहे म्हणजे आपलं इंजिनियर्ड वूड. आणि जरी इंजिनियर्ड वूड असेल तरी खूप छान दिसतं. आणि मला मेन व्हाईटमध्ये घ्यायचं होतं नाहीतर ब्राऊनमध्ये वगैरे बरेच शेषमवूडमध्ये वगैरे होते. पण मला व्हाईट घ्यायचा होता कारण माझं आधीचं जे घर होतं ना ते पूर्ण असं व्हाईट कलरमध्ये होतं. सो म्हणून मी हा घेतला होता. तर मी आता तुम्हाला आहे ना पूर्ण डिटेल्समध्ये सांगते.
इथे ही अशी हँडल आहे की जी थोडीशी हाईटला आहे, म्हणजे स्पृहाचा अजून इथपर्यंत हात पोचत नाही. सो माझी जी क्रॉकरी आहे ती अजून तरी व्यवस्थित राहिली आहे. आणि याला आहेत ना, जर तुम्ही बघितलात तर 1 2 3 4 शेल्फ वरती आहेत आणि खाली 2 शेल्फ्स आहेत. म्हणजे एकदम परफेक्ट आहे. आणि खालच्या शेल्फमध्ये आहे ना, मी काय ठेवलं ते दाखवते. वरती सगळं जे काही आहे ना ते तुम्हाला काचेचं सामान भेटेल, जे मला म्हणजे लागतं आणि मला त्याची आवड आहे. सो इथून सुरुवात करूया. आणि हां, ही जी आहे ही काच आहे, फायबर वगैरे काही नाही आहे, इट इज काच. आणि हा मला 18,000ला पडला होता, जो की मला ओके वाटला. पण आत्ता इतके स्वस्त असे मी बघते क्रॉकरी युनिट्स, आणि इतके छान छान, एवढ्या हाईटचं घ्यायची गरज नसेल तर तुम्ही छोटा कॉम्पॅक्ट असा क्रॉकरी युनिट घेऊ शकता. आणि मेन म्हणजे क्रॉकरी युनिट असं नाही आहे याच्यामध्ये मी क्रॉकरी ठेवलेली आहे, पण तुम्ही याच्यामध्ये जे आपले डब्बे वगैरे ठेवण्यासाठी जर तुमच्याकडे अजून ट्रॉली वगैरे बनवलेलं नाही आहे किंवा तुमचं मॉड्युलर किचन नाही आहे ना, तर तुम्ही अशा प्रकारचे जे कॅबिनेट्स आहेत ना ते तुमच्या सगळ्या बरण्या वगैरे स्टोअर करण्यासाठी यूज करू शकता. आजकाल इतकं चाललं आहे ते, म्हणजे आपलं जरी आत्ता बजेट नसेल ना काही मॉड्युलर करायचं किचनला, मॉड्युलर म्हणजे नॉन मॉड्युलर किचन असेल आणि काहीच प्लॅन नसेल, तर तुम्ही असे जे 7-8 हजारापासून 8 हजारापासून 9 हजारापासून यातले असे जे कॅबिनेट्स आहेत ना ते इतके स्वस्त मिळतात ऑनलाईन, तर तुम्ही नक्की बघू शकता. तर माझं हे जे क्रॉकरी युनिट आहे ना, हे माझं होम सेंटरचं आहे, जे की मी ऑनलाईन मागवलं होतं ॲमेझॉनवरून. कारण होम सेंटरमधून मला ते डिलिव्हरी चार्जेस आणि असेंब्ली चार्जेस मागत होते, जे की मला फ्रीमध्ये मिळालं होतं. सो आत्ता ह्यामधलं जे युनिट आहे ते बिलकुल तिकडे कुठेच अवेलेबल नाही आहे, ते होम सेंटरमध्ये देखील अवेलेबल नाही आहे. सो पण मी आहे ना तुम्हाला एक प्रेफर करेन की तुम्ही हे जे क्रॉकरी युनिट आहे ना ते तुम्ही ऑनलाईन परचेज करा, असं माझं म्हणणं आहे. सो मी ओपन करून दाखवते. याची जी काच आहे ती इथे अशा पद्धतीने सिक्युअर केलेली आहे. इथे दाखवते मी तुम्हाला. ती अशा पद्धतीने सिक्युअर केलेली आहे. सो एकदम व्यवस्थित राहते. आणि मेन म्हणजे ती काच आहे. तर इथे वरच्या सेक्शनमध्ये तुम्हाला दिसत असेल मध्ये एक लाईन आहे. सो तिथे त्यांनी 2 पार्टिकल बोर्ड जसं ते सेपरेट आलं होतं ते कनेक्ट केलेलं आहे. आणि हां, मेन म्हणजे क्रॉकरी युनिटची जी साईज आहे इथे, ही जी साईज आहे ना ती खूप छोटी आहे. तर एक इथे बघू शकताय तुम्ही, एक 30 to 40 सेंटीमीटर्स त्याची विड्थ आहे. आणि जनरली प्रत्येक क्रॉकरी युनिटची तेवढीच असते. सो इथे या साईडला मी सगळे काही म्हणजे क्रॉकरी जी आहे ती बऱ्यापैकी ऑर्गनाईज करून ठेवायचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे मला आवड आहे. आता खालच्या सेक्शनमध्ये जे मला कधीतरी लागणारी जी काही भांडी आहेत, किचनचे अप्लायन्सेस म्हणा किंवा इडलीचं भांडं म्हणा किंवा मोमो मेकर म्हणा, तर हे मी सगळे इथे ठेवलेले आहेत. सो इथे आहे माझं सँडविच मेकर, खाली आकाराचं एक बॉयलर आहे, इथे अप्पे मेकर आहे, इथे इडली मेकर आहे, इथे मोमो मेकर आहे, इथे सँडविचचे जे काही ॲसेसरीज होती ती ठेवलेली आहे. सो या साईडला आहे ना खाली तुम्ही बघितलं तर सगळं काही तुम्हाला स्टीलचं मिळेल. वरती मी सगळी जी काही क्रॉकरी आहे ना काचेची ती ठेवलेली आहे, सिरामिक्स आणि काचेची. सो अशा पद्धतीने मी माझं क्रॉकरी युनिट आहे ते आहे. सो खूप वेळा मला याचे प्रश्न आलेले आहेत, पण मी सांगेन की जे आत्ता ट्रेंडिंग चालू आहे, जे तुम्हाला स्वस्त मिळतं आहे. हां, जर तुम्ही म्हणत असाल की तुमचं म्हणजे स्वतःचं घर आहे, तर नक्कीच तुम्ही क्रॉकरी युनिट तुमच्या घराच्या हिशोबाने बनवून घ्या, असा मी सल्ला देईन. आणि जर तुम्ही माझ्यासारखे रेंटेड राहत असाल तर अशा जे काही गोष्टी आहेत ना त्या 9-10 हजारापर्यंत तुम्ही नक्की परचेस करू शकता. सो असं हे जे क्रॉकरी युनिट आहे ना ते मला पर्सनली माझं क्रॉकरी युनिट खूप आवडतं, एकदम छान. आणि हां, त्याच्यामधले जे मी अंडर कॅबिनेट जे शेल्फ्स लावलेले आहेत ना व्हाईट कलरचे, त्यातले स्टीलचे देखील अवेलेबल आहेत स्वस्तातले, तर ते देखील मी तुम्हाला प्रॉडक्ट सगळे टॅग करेन. पण माझं जे क्रॉकरी युनिट आहे ना ते व्हाईटमध्ये आहे. त्याच्यामध्ये जी काही क्रॉकरी मी आत्तापर्यंत घेतलेली आहे ती सगळी पिंक आणि व्हाईटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. जे काही मला प्रमोशनला आलेलं आहे ते थोडंसं वेगळं आहे, पण बाकी सगळी क्रॉकरी जी आहे ती तुम्हाला पिंक आणि व्हाईटमध्ये मिळून जाईल. सो असं हे जे क्रॉकरी युनिट आहे ते माझं आहे. तर त्याच्यासाठी मी जे ते 2 रॅक्स घेतलेले आहेत
म्हणजे व्हर्टिकल स्पेस हे करण्यासाठी. सो तशा रॅक मी व्हाईट कलरच्या इकियामधून घेतलेल्या आहेत, पण त्यातल्या स्टीलच्या खूप स्वस्त अशा अवेलेबल आहेत. सो बघा आता ती जी रॅक आहे ना, त्याच्यामुळे हा जो लुक आहे ना तो खूप छान आलेला आहे. हे बघा मी दाखवते, म्हणजे हे सगळं लाईनमध्ये व्यवस्थित दिसतं. आता मागे पुढे जर तुम्ही ठेवलं ना क्रॉकरी तर काही दिसत नाही. तुम्ही याच्यावरती बर्नर देखील ठेवू शकता, जसं की मी आता तुमच्यासोबत शेअर केलं. तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बघायला लागतात आणि लक्षात ठेवायला लागतात. सो येस, आय होप मी जे काही तुमचे क्वेरीज होत्या ना त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.